आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अनागोंदी कारभार हा आता समोर आलाय। प्राचीन मौल्यवान 315 दागिन्यांची नोंदच नाही। 2021-22 लेखा परीक्षण अहवालातून ही माहिती आता समोर आली। तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अनागोंदी कारभार आता समोर आलाय। प्राचीन मौल्यवान 315 दागिन्यांची नोंद नाही। 2021-22 लेखा परीक्षण अहवालातून आता ही माहिती समोर आली। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी अभिराज उबाळे आपल्या सोबत जोडलाय। अभिराज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अनागोंदी कारभार आता समोर आलाय। प्राचीन मौल्यवान 315 दागिन्यांची नोंद नसल्याची माहिती समोर आली। याबाबत सविस्तर काय सांगशील? नक्कीच करण, 2021-22 लेखा परीक्षण अहवालामध्ये ही गंभीर बाब पुढे आलेली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस राजे पेशवे संस्थानिकांनी प्राचीन मौल्यवान दागिने भेट दिले होते आणि हे त्या काळचे दागिने आहेत। विठ्ठलाचे 203 आणि रुक्मिणी मातेचे 111 दागिन्यांची नोंद सध्या कुठेही आढळून येत नाही। एकंदरीतच लेखा परीक्षण अहवालामध्ये ही गंभीर बाब उघड झाल्याने भाविकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे। देवाचे दागिनेच गायब झाल्याने आता उलटसुलट चर्चा पंढरपूरमध्ये आणि पूर्ण विठू भक्तांमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सभा मंडपासमोरील दरवाजे, गरुड खांब, विठ्ठल गाभारा, रुक्मिणी गाभारा, चोळखांबी येथील चौकट दरवाजा आणि आतील दरवाजाचा मुख्य गाभारा यातील काही वस्तू या गहाळ असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। करण, नक्कीच अभिराज, खरतर ही जी माहिती समोर आली आहे ती 2021-22 या लेखा परीक्षण अहवालातून माहिती समोर आली आहे। ही नेमकी माहिती कशा प्रकारे समोर आली आणि 2021-22 जर लेखा परीक्षण अहवाल असेल तर त्याला इतका विलंब का लागला, याबाबत काही सविस्तर माहिती आहे का? हा लेखा परीक्षण अहवाल जो आहे तो विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ठेवण्यात आला होता आणि यामध्ये लाडू निकृष्ट दर्जाचा दिला जातो प्रसाद म्हणून ही देखील बाब पुढे आली होती आणि त्यानंतर आता विधानमंडळाच्या पटलावरच हा अहवाल मांडल्याने पुन्हा एकदा विठ्ठल मंदिर चर्चेमध्ये आला असून विठ्ठल मंदिर समितीचा हा भोंगळ कारभार सध्या पूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय। तर नक्कीच अभिराज, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अनागोंदी कारभार हा आता समोर आलाय। प्राचीन मौल्यवान एकंदरीत 315 दागिन्यांची नोंदच नसल्याचं आता स्पष्ट झालंय। विशेष म्हणजे 2021-22 लेखा परीक्षण अहवालातून आता ही माहिती समोर आली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती ही अतिशय सक्षमपणे आणि भाविकांच्या हितासाठी काम करत आहे। त्यांच्याकडून अशा पटले ज्या काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी पूर्ण करून आम्ही शासनाला कळवत आहोत, त्याचा पूर्तता अहवाल सादर करत आहोत। तर या बाबतीत कुठल्याही प्रकारचे दागिने या कालावधीत गायब झाल्याचं जे वृत्त आहे त्याला कुठलाही आधार नाही आणि याबाबत सर्व समाज माध्यमांनी याची नोंद घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।